नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज मी तुम्हाला चमेलीच्या फुलांची माहिती सांगणार आहे. माझे आधीचे व्हिडिओ गुलाब, मोगरा, झेंडू आणि माझ्या घरची बाग असे 4 व्हिडिओज मी टाकलेले आहेत आणि आबोली 5 आणि आय थिंक मोगरा असे 6 मी टाकलेले आहेत. तर ते 6 व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. त्यामध्ये तुम्हाला थोडीफार माहिती मिळू शकते आणि हे चॅनल माझं झाडांविषयी, फळांविषयी, फुलांविषयी आहे. तर ह्याची जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला तुमचे व्हिडिओज पाठवायचे असतील तर मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. मग मी ते माझ्या व्हिडिओवर टाकून, माझ्या चॅनलवर टाकून तुम्हाला लोकांपर्यंत तुमचे व्हिडिओज पाठवता येतील किंवा आपण सगळे मिळून काही स्पर्धा घेऊ शकतो. तर प्लीज प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपण एक आपला ग्रुप तयार करू शकतो. कोणाला आवड असेल तर त्यांनी मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. अशा प्रकारे आम्ही सर्व करू शकतो. तर आता चमेलीची माहिती. चमेली ऑलिव्ह कुटुंबातील ओलिएसी झुडपे आणि वेलीचा एक प्रकार आहे. जगभरात चमेलीच्या 200हून अधिक प्रजाती आहेत. जास्मिन हा शब्द यास्मिन या पर्शियन शब्दापासून आला आहे. याचा अर्थ देवाची भेट असा होतो. चमेलीची वनस्पती प्रथम भारत देशात सापडली. त्यानंतर ती अरब देशाच्या मूळ रहिवाशांनी आफ्रिका आणि फ्रान्समध्ये पोचवली. भारतामध्ये चमेलीच्या 40 प्रजाती आणि 100 जाती आहेत. हे फूल प्रामुख्याने भारतात आढळते. देशाच्या दक्षिणेकडील प्रदेशातील चमेली फुलाचे मूळ निवासस्थान हिमालयात आहे. उष्ण आणि समशीतोष्ण असे दोन्ही हवामान तापमान या वनस्पतीसाठी योग्य आहे. या दोन्ही हवामानात ही वनस्पती टिकून राहू शकते. ही वनस्पती कोरड्या जागी जगू शकते. चमेली ही वनस्पती कोरड्या जागी जगू शकते. चमेलीच्या फुलांचा रंग पांढरा असतो. या फुलाला 5 पाकळ्या असतात. फुलाचा आकार सुमारे 1 इंच असतो. फुलाच्या मध्यभागी एक पुंकेसर असतो. तसे काही प्रजातीच्या चमेलीच्या फुलांचा रंग हलका पिवळा असतो. त्याची फांदी हलकी हिरवी असते. चमेलीची फुले झाडावर गुच्छात दिसतात. चमेलीच्या वेलीची लांबी 18 फुटापर्यंत जाते. इतर झाडांच्या किंवा भिंतीचा आधार घेतल्याने ही वेल 35 फुटापर्यंत वाढते. चमेलीच्या फुलामध्ये नर आणि मादी दोन्ही असतात. या फुलामध्ये स्वपरागीकरण होत नाही. परागकरणासाठी फुलपाखरे, मधमाशा जबाबदार असतात. परागकरणासाठी फुलपाखरे, मधमाशा जबाबदार असतात. चमेलीच्या फुलात जेव्हा कळी लागते तेव्हा त्या फुलाचा सुगंध खूप जास्त असतो आणि जसजसे ते फुलात रूपांतर होते त्याचा सुगंध कमी होऊ लागतो. दिवसा तो सुगंध कमी होतो, पण जसजशी संध्याकाळ जवळ येते आणि रात्रीची वेळ होते तेव्हा त्याचा सुगंध वाढतो. चमेलीच्या फुलांचे आयुर्वेदामध्ये अनेक फायदे आहेत. चमेलीची फुले आणि पाने सुकवून चहा बनवला जातो. चमेलीच्या वनस्पतीचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे. त्याची फळे, फुले, पाने या सर्वांचा आयुर्वेदात उपयोग होतो. चमेली हे एक सुवासिक फूल आहे, म्हणूनच त्याच्या रसापासून अनेक उत्पादने तयार केली जातात. चमेलीच्या फुलापासून परफ्यूम बनवले जाते. त्याचे बनवलेले परफ्यूम जगभर प्रसिद्ध आहेत. चमेलीपासून तेल देखील काढले जाते, जे केसांना सुंदर आणि मजबूत करते. चमेली फुलाचा अर्क कॉस्मेटिक उत्पादनामध्ये वापरला जातो. चमेली फुलाचा रस सौंदर्य उत्पादनामध्ये वापरला जातो. हे फूल देवाला अर्पण केले जाते. या फुलाचा वापर सजावटीतही होतो.
चमेलीच्या फुलातून खूप आनंददायी सुगंध आहेत, जो लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो. गुलाब जसा फुलांचा राजा आहे, तसेच चमेलीच्या सौंदर्याने तिला फुलांची राणी ही पदवी म्हणून दिली आहे. तर अशा प्रकारे मी आज तुम्हाला चमेलीची ही माहिती सांगितली आहे. जर तुम्हाला आवडली तर माझा चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.